नवीन वर्षात पदार्पण करत असताना हे एक आगळं वेगळं वर्ष ठरणार आहे आणि त्याची सुरुवात येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने होणार आहे. ही अत्यंत हे जेवढं गौरव हा शब्द देखील कमी पडेल अशी ही बाब आहे आणि ह्या संपूर्ण अनेक वर्षापासून जे लोकांच्या मनात ही इच्छा होती ती येत्या 22 तारखेला आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदीजी, आदरणीय मोहन भागवतजी, सर्व संत परिवार आणि सर्व महात्मे यांच्या उपस्थित होणार आहे. खऱ्या अर्थाने ह्या आपल्या संपूर्ण देशाला एक अभिमान वाटावं असं एक प्रकारचं हे एक स्मारक होणार आहे. स्मारक म्हणण्यापेक्षा मंदिर तर आहेच, पण या संपूर्ण देशाला त्यातनं संपूर्ण म्हणजे मी नेहमी सांगत असतो की हिंदुइझम हा काय धर्म नाही आहे. हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यावेळेस त्यांच्या मनात होती, ती रुजवली, आचरणात आणली आणि त्याच परीने हे करत असताना त्यांनी देखील कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही. पण मात्र आज आपण जर पाहिलं तर जाती-जातीत कारण नसताना भेदभाव निर्माण केले जातात आणि मोदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक जर बारकाईने जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते तर खऱ्या अर्थाने जरी कोणी ते आचरणात आणले असतील म्हणजे वेगवेगळे म्हणजे धर्म असू दे, म्हणजे दुर्लक्षित संपूर्ण समाज असू दे, त्याचबरोबर क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण त्यांनी जे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात एक टीम जे निर्माण केली होती त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारची टीम निर्माण केली आणि आज त्यामुळंच आज आपण येत्या 22 तारखेला मोठ्या सोहळा पार पडणार आहे. आपण आपल्या उभ्या आयुष्यात ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय हे आपल्या सगळ्यांचं भाग्यच आपण समजलं पाहिजे. अनेक वादविवाद होत असतात. कारण नसताना प्रत्येकजण हे जिथं देव असतात किंवा शिवाजी महाराजांचा विषय येतो. अशा वेळेस कारण नसताना वैयक्तिक रित्या जे केंद्रित झालेले लोक आहेत, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी काहीही विधानं करत असतात. त्याच्यामुळं समाजात तेढ निर्माण होतो. माझी कळकळीची विनंती आहे की कुठेतरी त्या लोकांनी सुद्धा या राम मंदिराच्या माध्यमातनं आणि प्रभू श्रीरामांचे जे काय त्यावेळेस म्हणजे संपूर्ण जर आपण विचार बघितले ते आचरणात आणणं हे ते केलं तर फार चांगलं होईल. आणि 22 तारखेला ठिकठिकाणी प्रत्येकाला तर काय तिथं अयोध्येला जाणं काय शक्य नाही आहे. पण माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, किंबहुना माझं आव्हान समजा आणि आपलं आव्हानपेक्षा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने कुठल्याही जाती धर्मातला जरी असला तर त्यांनी आपापल्या घरी त्यांचं प्रभू श्रीरामची पूजेचं पूजन करावं, त्यांचं अक्षता ठिकठिकाणी वाटल्या गेल्या पाहिजे त्यांच्या प्रत्येकाच्या माध्यमातून. कारण की एक प्रकारचं जर आपणच आपली भारतीय संस्कृती जर जपली नाही तर तुमची आमची ओळख तरी काय? जगभरात मी भरपूर फिरलोय. इकडं अनेक देशामध्ये गेलोय. पण भरपूर वेगवेगळे जाती धर्मातले देश बघितले. मी दुजाभाव करत नाही. पण आज मला सांगा, आज आपल्या भारतीय जी संस्कृती आज
परदेशातले लोक त्याच्यावरती PhD करतात. श्रीराम असतील, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक जे युगपुरुष आहेत, या सर्वांचे संपूर्ण जे काही इथं त्याच्यावरती PhD करायला लोक तिकडनं इथे येतात. वेगवेगळे आता इथं जे आश्रम आपण पाहतो, त्या आश्रमाचा जो मूळ गाभा आहे, ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. कधी आपण कुठं ऐकलं नाही किंवा कधी म्हणजे माझ्या तर पाहण्यात किंवा बघण्यात नाही की आपले लोक म्हणजे देशातले लोक तिकडे फिरायला जात असतील किंवा तिथं जरी स्थायिक झाले असतील तरी देखील आज त्या म्हणजे पाश्चिमेतली किंवा जे काही संपूर्ण जे काही वेस्टर्न वर्ल्ड किंवा प्रगत देश आपण म्हणतो, ते सुद्धा आज मान्य करतात की आपली भारतीय संस्कृती तर ते त्याच्यावरती संपूर्ण संशोधन हे चालतं. म्हणजे त्यामुळं हे जतन करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. आणि ह्या संपूर्ण 22 तारखेच्या जो जो सोहळा आहे, जे भव्य दिव्य तर असणारच आहे, त्याला माझ्या आणि संपूर्ण सगळ्यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो. महाराज तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का? एक लक्षात घ्या की मंदिरात जायला निमंत्रण लागतं का, किंवा एखाद्या धार्मिक स्थळी मग कुठलं असेल, मस्जिद असेल किंवा चर्च असेल, म्हणजे म्हणजे हा प्रश्न जे तुम्ही विचारला ते मला वाटतं आपण सर्वांनी विचारत असताना स्वतःला एखाद्या आरशासमोर उभं राहून स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आपण नेमकं हा प्रश्न जेव्हा विचारतो त्याचं उत्तर म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला या पाया पडा असं होत नाही ना. हे अंतःकरणात ना आलं पाहिजे. तुम्ही जाणार आहात का? मी जाणार किंवा नाही जाणार, अंतःकरणातनं मी तिथं आहेच. महाराज मगाशी तुम्ही म्हटलं की प्रभू रामचंद्र असतील किंवा शिवाजी महाराज यांच्यावर कायम वाद होत असतात. कालच जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त मी वक्तव्य मागं सुद्धा हे बघा की प्रभू रामचंद्र हे बघा हे कोणी काय मांसाहारी केलं होते. मला माहित नाही, एक लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांनी काय वक्तव्य केलं ते त्यांना विचारा, कळालं का. ह्याच्यात राजकारण आणू नका. आणि मी मागं सुद्धा सांगितलं यावेळेस कायदा झाला पाहिजे की जेवढे आहेत, कुठल्याही जाती धर्मातले देव असतील किंवा महापुरुष असतील, या सगळ्यांच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे, ज्याच्यामुळं कारण असताना जे मतभेद निर्माण केले जातात, जे जातीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असतील किंवा जे काय त्यांच्या मनात जे कल्पना असतील किंवा ज्या त्यांचे कोणाची जर विकृती असेल, कोणाची पण असेल, त्यात कोण सगळेच मोडतात, एक प्रकारची विकृती. त्यामुळे ह्या लोकांना ती कडक कारवाई केली पाहिजे. हे मी मागं कित्येक वेळा बोललोय. महाराष्ट्र पण 22 तारखेला एवढा सोहळा देशभर होतोय, हम्म. तर त्याला कुठेतरी असं वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न हे नाही नाही हे कसं जे एक काही मांसाहारी आहेत, शाकाहारी आहेत, असं हे जे युगपुरुषांबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य वाटतं? एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा कुठलाही धर्मगुरू असेल किंवा कुठलाही युगपुरुष असेल किंवा जे काय असते, ज्याला आपण संत म्हणतो, ते कधी मांसाहारी होते का? ते सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला असतो. हे समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही धर्मातले जरी असले, आणि श्रीराम जर कोण म्हणत असेल ना, म्हणजे ह्याच्या एवढी मोठी शोकांतिका असू शकत नाही. आणि त्यावरती मला जास्त काय वाच्य करायचं नाही, कारण की इट इज ॲब्सोल्युटली टोटल रबिश. महाराज एक राजकीय प्रश्न आहे. राजकीय विचारू नका ना. नाही, तुमच्याच महायुतीतले एक रसिकेचे आता लोकसभेच्या नाही, ते मला माहित नाही. पण तुम्ही इच्छुक आहात का एवढं? हा, इच्छुक आहात का कशाला? लोकसभेसाठी? सातारा लोकसभा. हे बघा, एक लक्षात घ्या, आहे का नाही, आजचा विषय काय, त्याला उगीच हे न करू ना. आजचा विषय असेल त्यावेळेस बघू. महाराज साहेब, नरेंद्र मोदी साहेबांबरोबर तुमची बैठक झाली, हो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली. बरं. मराठा आरक्षणासंदर्भात काय चर्चा हो, झाली? ठीक आहे ना. एक लक्षात घ्या, माझी त्यांच्याबरोबर दोघांबरोबर बैठक झाली. खरं तर थोडंसं तुम्ही सुद्धा थोडं म्हणजे विचार केला पाहिजे की ज्यावेळेस मंडल आयोगाची जेव्हा स्थापना झाली, एक लक्षात घ्या, त्यावेळेस सरकार कोणाचं होतं, पंतप्रधान त्यावेळेसचे कैलासवासी आदरणीय VP सिंग होते. त्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना केली. मी त्यावेळेस म्हणजे पद बी सोडून द्या, पण मी दिल्लीत होतो, काय कामानिमित्त गेलो होतो.
भर रस्त्यावरती मी बघितलं. प्रो आणि अँटी मंडल आयुक्तचे जे लोक होते एकामेकाला भोगसाबोगसी पेटवापेटवी करत होते. हे काय चांगलं चित्र आहे? त्याला जबाबदार कोण? मला सांगा. आज मला सांगा, तुम्ही जेव्हा म्हणता ना, त्याच्यात इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. मग मला एक समजत नाही, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग कुठल्याही जाती धर्मातला असू दे ना. जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे, त्याला तुम्ही द्या ना, मदत करा ना. तुम्ही आज त्या पदावरती आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. मग तुमचं म्हणजे आज तुमच्याकडे जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला म्हणजे कोणाला XYZ मी असेल, कोण पण असेल. तुम्हाला तुमच्याकडे आपण जेव्हा तुम्ही लोक मतदान करता, तेव्हा तुमच्या भावना काय असतात? लोकप्रतिनिधी की आपण म्हणजे दुर्लक्षित जे लोक असतात त्यांना हात पकडून त्यांना वर खेचण्याचं काम करायचं. आज मला सांगा ना, कारण नसताना एवढं मोठं हे केलं. फक्त इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते लागू केलं बॅकवर्ड क्लास. मी नेहमी सांगतो जातपात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानली नाही आणि ते मी सुद्धा मानत नाही. पण जे म्हणतो ना आपण जाता जाता जात नाही, त्याला जात म्हणतात. पीपल डोंट कास्ट वोट, दे वोट कास्ट. हे तर दुर्दैव आहे सगळ्यात मोठं. म्हणजे एखादा माझ्यापेक्षा जर चांगला एखादा कोण असेल, केवळ जातीच्या ह्याच्यामुळे त्याला तो आळा बसतो. तो मग तिथं ह्या जातीचं मोठं प्राबल्य आहे त्यामुळं नाही. म्हणजे तो कार्यकर्ता माझ्यापेक्षा चांगला असेल, पण केवळ त्याच्यामुळं त्याला त्याला तिथं म्हणजे तिथं फॉर्म भरताना तो विचार करतोय. आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. भविष्यकाळात तुम्ही बघा, एवढं संपूर्ण आता एवढ्या वेगाने जग पुढं चाललंय आणि दररोज एवढे डेव्हलपमेंट्स होतात ते संपूर्ण जगभरात. आज तुम्हाला सांगतो ना, अजून एक 3-4 वर्ष जे काय असतील, यात तुम्हाला सांगतो हे संपूर्ण टिकणार नाही, काय राहणार नाही. मेरिटवरतीच प्रत्येकाला संपूर्ण आणि त्याकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जे असतील त्यांना संपूर्ण मदत ही मिळाली पाहिजे. कुठल्या पण जातीतलं असेल, व्हॉट्सएव्हर. आणि हे जातपात कुठेतरी थांबलं पाहिजे. या जातीमुळं ठराविक लोकांनी प्रत्येकाने आपली आपली पोळी भाजून घेतली. नुकसान फायदा करून घेतला आपापल्या जातीचा. आणि पण जे संपूर्ण त्यावेळेस जे अत्यंत पोटतिडकीने निवडणुकीच्या काळात सांगतात, बेंबीच्या देठापासून असं तसं माईक धरून असं जोरात की आम्ही तळागाळातल्या लोकांसाठी हे करू ते करू. निवडणुका संपल्या की मग तळागाळातल्या लोकांचे काय हाल होतात हे काय मला सांगायची आवश्यकता नाही. पण एकंदरीत जर आपण आज देशाची परिस्थिती पाहिली तर सामान्य माणसाचा विचार आज मोदींनी केला. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो की मी कारण नसताना कोणी पण असू दे, मी कोणाची स्तुती करत नाही. पण जर त्यांनी जर काम केलं असेल त्याची स्तुती आपण स्तुती म्हणण्यापेक्षा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. बारीक सारीक गोष्टी मला सांगा. मन की बात आणि हे ते बाकीचं जे काय कोण बोललं आतापर्यंत? त्यानंतर तुमचं हे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ते एवढे सगळे त्यात आता वेळ पुरणार नाही एवढं बोलण्यासारखं आहे. पण कसं आहे की आजपर्यंत मी अनेक पंतप्रधान बघितले जवळनं. जसं आता आपण सगळे उभे आहेत ना असे एवढ्या क्लोज क्वार्टरपर्यंत. आज सगळ्यांचं तुम्ही जरा विचार करा ना, सगळ्यांचं. सगळे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात ते त्या लेवलला होते. पण आज मला सांगा, प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगितले, पण त्याच्यावरती त्या अंमलात किती लोकांनी आणले तुम्ही सांगा ना. काहींनी विचार सांगितले, तसेच सोडून दिले. मग हा करल, तो करल, तो करल. कोण करणार? एक म्हणतो ना इंग्लिशमध्ये म्हणे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. स्वतः तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही दुसऱ्याची कधी वाट बघत बसलं तर कोण करणार? आदर्श आपण नाही घालून देणार तर कोण घालून देणार? महाराज तुम्ही जो आता ह्याचा इकॉनॉमिकल बॅकवर्डचा जो मुद्दा मांडला हा आता तुम्ही नाही येऊ दे. एक लक्षात घ्या, लोकांना एक मला म्हणजे मी आपल्याला सांगतो आज एक लक्षात घ्या, ह्या लोकांचं कारणीभूत कोण त्यावेळेस मला सांगा ना. मला सांगा, मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि मला काय बोलायचं नाही. पण आपण त्यावेळेस मी असतो तर मला त्यावेळेस मी तो PP सिंगांच्या वयाचं त्यावेळेस मी असतो तर मी माझ्या परीने पाऊल उचललं असतं तर आज ही परिस्थिती नसती. पण ज्यावेळेस जे होते सत्तेत महाराष्ट्राचे संपूर्ण त्यांच्याकडनं म्हणजे असं बघायचं पण त्यांनी करायला नव्हतं पाहिजे.
त्यावेळेस झालं असतं तर हा विषयच संपत होता. बरं ठीक आहे, नाही झालं. आज काय कोर्ट कचऱ्या हे ते सगळं. आज तुम्ही किती लोकांना नोकऱ्या देऊ शकता मला सांगा? किती लोकांना देईल? जरांगे पाटील इथं आले, मी त्यांना ते सांगितलं, आपण किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतो? म्हणून मोदीजींना मी एकच विनंती केली, की केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे आता स्टेट गव्हर्नमेंट देतंय ठीक आहे. पण जेवढे हे दुर्लक्षित जो हा संपूर्ण जे आज मुलं आहेत, उद्या या देशाचा भविष्यकाळ आहे. ह्या संपूर्ण लोकांकरता जास्तीत जास्त तुम्ही सारथी ह्या संस्थेमध्ये तुम्ही त्यांना फंड्स द्या. हे लोकं शिकले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या स्वावलंबी झाले पाहिजे. इंडिपेंडेंटली त्यांनी काहीतरी हे केलं पाहिजे. मेक इन इंडिया आणि हे ते सगळे मोठे झाले पाहिजे. नोकऱ्या कुठं कोणाला देणार? इनफॅक्ट ह्या लोकांनी सुद्धा तुम्हाला त्यांना संधी दिली, तर ही लोकं एवढे मोठे होतील, की हे बाकीचे लोकांना एम्प्लॉयमेंट क्रिएट करतील. असं आहे सगळं. महाराष्ट्रात एक शेवटचा प्रश्न आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आता जरा दुफळी निर्माण झाली असं वाटत नाही का तुम्हाला? कारण 20 तारखेला दोन्ही समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येतंय. अशा पद्धतीनं जरांगेंच्या माध्यमातून असेल किंवा ओबीसी समाज रस्त्यावर उतरतोय. काय आता मी सांगितलं, मी जातपात मानत नाही. ओबीसी काय मला कोणी अधिकार दिला एखाद्याला सांगायचं तू मागासवर्गीय? कोणी दिला अधिकार? तू ओबीसी आहे, तू असं आहे, तसं आहे. मी मोठा आहे, माझी जात मोठी आहे. कशानं ठरवणार तुम्ही? एकदा ते मोजपट्टी तरी लावा, एक यार्डस्टिक तरी लावा ना. प्रत्येकजण आपापल्या परीने मोठा असतो आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती लोक मोठे होत असतात. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात काय होते? जेव्हा सुरुवात केली, आज त्यांचं नाव आपण घेतो. मग त्यावेळेस कोण घेत होतं का? त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण एकजुटीने राहिलं तर हा देश एकत्र राहील. नाहीतर देशाचे मी सांगतो तुम्हाला, इन टाईम टू कम देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकजण म्हणणार की हा जात, उद्या प्रत्येक राज्य हे सेपरेट राज्य होऊन जाणार. महाराष्ट्र वेगळं राज्य, प्रत्येकजण म्हणजे किती महाराष्ट्रामध्ये परत आता परत विदर्भाच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला वेगळं पाहिजे. मग कोकण म्हणतील, खानदेश म्हणजे आपले देश राज्याचेच किती तुकडे होतील बघा ना. म्हणजे पासपोर्ट इकडं तिकडं जसं आपण मोकळं फिरतो, प्रत्येक ह्याच्यात जाताना पासपोर्ट दाखवायला लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.